नमस्कार मंडळी, वेळामावशीच्या मेन्यूची तयारी पहा मंडळी। आता बाजरीची भाकरी ते पण चुलीवर होत आहे। पोळपाटावर भाकरी एक हाताने थापून बनत आहे। ही भाकर कडक आहे, वरती तीळ टाकून तयार होत आहे। भाकर खमंग व कडकडीत वाळल्यामुळे कुरकुरीत लागते। ही पहा कशी बनली आहे भाकर, छानच ना। ही भाकर अत्यंत स्वादिष्ट असते, हे पण तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला कळेल। आता ही हातात घेऊन मी तुम्हाला दाखवत आहे। पहा ही भाकर कशी झालेली आहे, कडकच आहे, स्वादिष्ट आहे। आता ही संपूर्ण तयारी झालेली आहे। आता 5 पांडव व 6वी द्रौपदी याला चुना व काळ लावण्यात येत आहे व ही संपूर्ण तयारी झालेली तुम्ही पाहू शकता। तर मंडळी, संपूर्ण शेताला चर शिंपल्यानंतर पोटावर झोपून असे उंडे खायची ही प्रथा आहे। तर येथे आमचे मित्रमंडळी जेवणासाठी आता जमलेली आहे। जिल्ह्यामध्ये वेळामावशा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आज या वेळामावशा निमित्त माझे सर्व मित्रपरिवार माझ्या शेतामध्ये आज आंबील उंडा याचा आस्वाद घेताना भजी उडण्याचा आस्वाद घेतल्यानंतर आता आम्ही सर्व मित्रमंडळींनी एकत्र फोटो घेतलेला आहे। सरते शेवटी आम्ही दूध उतू घालण्याचा कार्यक्रम करण्यात येत आहे। तर मंडळी, याआधी आपण कॉईल कलेक्शनबद्दल माहिती घेतलेली आहे आणि याच्यानंतर पण आपण माहिती घेणारच आहोत। पण वर्ल्ड कल्चरच्या माध्यमातून वेळामावशाबद्दल माहिती आज दिलेली आहे, कारण वेळामावशाबद्दल माहिती देणं हे वर्ल्ड कल्चरमध्येच येतं आणि ते आजच्या पिढीला कळायला पाहिजे। यामुळे आजचा हा व्हिडिओ होता। वेळामावशाची संपूर्ण माहिती, ते वेळामावशा कसे साजरे करतात, महाराष्ट्राच्या रीतिरिवाजानं याबद्दल सांगितले आहे। धन्यवाद। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।